नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर YCMOU म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत आता यावेळी जे गृहपाठ आहे ते ऑनलाईनरित्या सबमिट करावयास सांगितले आहे। तर शेवटची तारीख 27 एप्रिल आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सदरचे ऑनलाईन गृहपाठ कसे डाउनलोड करायचे या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या या असाइनमेंटच्या पेजवरती याचा लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे। येथे आल्यानंतर स्टुडंट लॉग इन या टॅबवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे। स्टुडंट लॉग इन या पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे तुमचा PRN नंबर आणि पासवर्ड टाईप करण्यासाठीचा पेज ओपन होईल। तर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करण्यासाठी येथे असणाऱ्या रजिस्टर या टॅबवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे। रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचा PRN नंबर न चुकता टाईप करायचा आहे। तर 16 अंकी तुमचा PRN नंबर टाईप करून झाल्यानंतर व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे ABC ID आहे का, तर या ठिकाणी येस या टॅबवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे। या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचा ABCD ID न चुकता टाईप करायचा आहे। यानंतर स्क्रोल डाऊन करून तुमचा मोबाईल नंबर न चुकता टाईप करायचा आहे। मोबाईल नंबर टाईप करून येथे असलेल्या सेंड OTP या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर येथे OTP तुम्ही मोबाईलवरती आणि तुमच्या ईमेलवरती यापैकी कोणताही एक ऑप्शन वापरू शकता। सेंड OTP या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा ईमेलवरती आलेला OTP येथे टाईप करायचा आहे आणि त्यानंतर येथे सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे। सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर करंट पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती पाठवला जाईल, तो येथे टाईप करायचा आहे आणि नवीन पासवर्ड तुम्ही येथे सेट करू शकता। तर कॅपिटल लिपीमध्ये 1 नंबर असला पाहिजे, स्मॉल लिपीमध्ये असला पाहिजे, त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर। तर अशा प्रकारे हा स्पेशल कॅरेक्टर वापरून तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे। तर न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड सेम पासवर्ड टाईप करून सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर सबमिट केल्यानंतर पुन्हा PRN नंबर आणि पासवर्ड टाईप करण्यासाठीचा पेज ओपन होईल आणि तुमचा PRN नंबर आणि नवीन सेट केलेला पासवर्ड येथे टाईप करून तुम्हाला साइन इन या पेजवर क्लिक करायचं आहे। साइन इन या पेजवरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल या ठिकाणी पाहायला मिळेल। यामध्ये PRN नंबर, तुमचं नाव, त्यानंतर मोबाईल नंबर आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल। तर माहिती बरोबर असल्यास येथे असलेल्या कन्फर्म अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर यानंतर पुन्हा संपूर्ण डिटेल तुमची पाहायला मिळेल आणि याचबरोबर खाली स्क्रोल डाऊन करून तुम्हाला इथे असाइनमेंटचं शेड्यूल देखील पाहायला मिळेल। सर्वप्रथम क्वेश्चन पेपर डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड क्वेश्चन पेपर या टॅबवर क्लिक करून क्वेश्चन पेपर डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि यानंतर प्रत्येक पेपरसाठीचे बुकलेट वेगवेगळे आहे, त्यामुळे प्रत्येक कोडनुसार ह्या बुकलेट ज्या आहेत त्या डाउनलोड करायच्या आहेत। तर लक्षात घ्या, प्रत्येक कॅन्डिडेटसाठी ह्या बुकलेट वेगवेगळे आहेत। तर अशा प्रकारे क्वेश्चन पेपर आणि तुम्हाला संपूर्ण जे असाइनमेंट आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक पेपर करता अशा प्रकारे उत्तरपत्रिका देण्यात आली आहे। संपूर्ण उत्तरपत्रिकेमध्ये तुमची माहिती देण्यात आली आहे आणि प्रत्येक सब्जेक्टचा कोड या ठिकाणी देण्यात आला आहे। कोड पाहूनच तुम्हाला सदरच्या पेपरच्या सेकंड पेजवरती तुम्हाला उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे। तर लक्षात घ्या, ह्या ज्या प्रिंट आहेत त्या प्रिंट काढून घ्यायच्या आहेत, कारण प्रत्येक विषयाकरता असाइनमेंट वेगळ्या आहेत, उत्तरपत्रिका देखील वेगळी आहे। तर या प्रिंट काढून घ्यायच्या आहेत। एकापेक्षा अधिक पेज लागणार आहे, तर सेम पेजची प्रिंट तुम्हाला काढायची आहे। बॅक टू बॅक पेजेस तुम्हाला प्रिंट काढायची नाही आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट तुम्हाला डाउनलोड करता येईल। अशा प्रकारे यानंतर सरचे असाइनमेंट ऑनलाईन अपलोड कसे करायचे तर या संदर्भातला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध केला जाईल।